आंब्याचा सीझन संपतोय तर चला बनवूया यंदाचा शेवटचा आमरस. या वर्षीच्या आंबा सीझनला गोड निरोप द्या या खास आमरस चपाती सोबत. आता एकदा तरी झटपट आणि चविष्ट आमरस नक्की करून बघा. फक्त काही मिनिटात तयार होणारा हा आमरस इतका स्वादिष्ट लागतो की चपाती असू दे किंवा पुरी सोबत खाल्ल्यावर सगळ्यांनाच खूप आवडेल. या आमरसमध्ये ना आंब्याचे छोटे छोटे चंक्स राहिलेले आहेत, त्यामुळे ते खायला अगदी जबरदस्त लागतात. तर चला मग विशिष्ट पद्धतीने आमरस बनवायला घेऊयात. आता आमरस म्हटलं की आपण आंबे घेतो ते म्हणजे हापूस, केसर किंवा पायरी. कारण या आंब्याचा आमरस विशेष स्वादिष्ट लागतो. मी इथे 2 हापूस आंबे घेऊन स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेत. नंतर ते कोरड्या रुमालाने पुसून घेतल्यानंतर त्याच्या आतमधील जो गर आहे, आंब्याचा जो पल्प आहे, तो सगळा आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. बाटा किंवा कोळीचं गर देखील पिळून घ्यायचा आहे. आंब्याचा रस ज्या भांड्यामध्ये काढणार आहात त्यासाठी मोठं भांडं घ्या. आता हा रस तुम्ही पिळून देखील काढू शकता किंवा अशा पद्धतीने चौकोनी तुकडे करून काढा. चमच्याच्या साह्याने असा डायरेक्ट सुद्धा आपल्याला गर काढता येतो. यामध्ये साखर घालायची आहे. आंब्याची गोडी आधी चाखा, त्यानंतरच साखर घाला. मी इथे 3 ते 4 मोठे चमचे साखर घातलेली आहे. यामध्ये ना आपल्याला दूध वापरायचंय, न वेलची पूड. तरीही आमरस हा इतका स्वादिष्ट बनतो. आता आमरस बनवण्यासाठी इथे मी बीटरचा वापर करतीये. बीटरचा वापर केल्यामुळे आपल्याला आमरस हवा तितका पातळ, तसेच त्याचं जे टेक्स्चर आहे ते व्यवस्थित ठेवता येतं. तुमच्याकडे जर बीटर नसेल तर हँड मिक्सर घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये केला तरीही चालेल, विस्कर किंवा रवीने घोटला तरीही चालणार आहे. आमरस मला जास्त घट्ट आवडत नाही, थोडासा पातळ आवडतो. त्यासाठी मी इथे थंड गार पाणी घातलेलं आहे आणि परत एकदा एकजीव होण्यासाठी बीटरनी बीट करून घेतलंय. बीट करून झाल्यानंतर तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता. यामध्ये तुम्हाला छोटे-छोटे असे चंक्स बघायला मिळतील, जे पुरीसोबत, चपातीसोबत खायला अगदी अप्रतिम जबरदस्त लागतात. आमरस आपला तयार आहे, तर सर्व्ह करण्यापूर्वी अर्धा ते 1 तास फ्रिजमध्ये थंड करायला ठेवा. कुठेही जास्त बीट केलेलं नाहीये, शिवाय आमरस देखील काळा पडलेला नाहीये, कारण आपण यामध्ये गार पाणी घातलेलं होतं. आमरस बनवण्यासाठी नेहमी पूर्ण पिकलेले, गोड आणि रसाळ आंबे वापरा. शेवटचा आमरस इतका चविष्ट करा की वर्षभर त्याची आठवण राहील. त्यामुळे लगेचच रेसिपी फॉलो करा, करून बघा आणि मला फीडबॅक नक्की द्या. रेसिपी आजची आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.